चेंज करून घे आणि अजून काही लागलं तर मला सांग. थँक्यू. पण भैरवीजी, मी अजून किती दिवस मी तुमचा पाहुणचार घेणार? आपल्याला पुढचं प्लॅनिंग करावं लागेल. नाही म्हणजे काही प्लॅन आहे का तुमच्याकडे? रिलॅक्स ऐश्वर्या, रिलॅक्स. अजून आत्ताच तर आली आहेस, होईल सगळं हळूहळू, डोंट वरी. हे बघ ऐश्वर्या, इतकं सगळं घडून गेल्यानंतर आता आपल्याला प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक टाकावं लागणार आहे. असं उतावीळ होऊन काही करता नाही येणार. आजवर नेमकी तू हीच चूक करत आली आहेस ऐश्वर्या. दरवेळेस उतावळेपणाने काहीतरी करायला गेलीस आणि तुझा एकही प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. पण आता असं नाही होणार. आता मी अगदी फुल प्रूफ प्लॅनिंग केलेलं आहे. पण त्यासाठी सगळ्यात आधी मला तुला त्या घरात परत पाठवायचं आहे. व्हॉट? नाही नाही नाही, मी नाही जाणार परत त्या घरात. हे शक्य नाही आहे. म्हणजे तसं तुम्हाला कळलं की सावलीला मी कार्यक्रमातून गायब केलं, तसं त्यांनाही कळलंच असेल ना? कळलं असेल, आय मीन मे बी कळलं असेल. पण त्याच्याने काय होतंय? त्यांना कळलेलं असलं नसलं तरी त्यांच्याकडे कुठला पुरावा नाही आहे, कुठलंच प्रूफ नाही आहे. ते फक्त माझ्याकडे आहे आणि ते मी त्यांना आत्ता देणारच नाहीये ना. आय मीन ते मी वापरणारच नाहीये ना. सो त्यांना काय आरोप लावायचे ते लावू दे. त्यातनं ते सिद्ध काहीच करू शकणार नाही आणि तुला शिक्षाही करू शकणार नाही. सो रिलॅक्स. पण ऐश्वर्या, आपल्याला ना आता जर शत्रूला कोंडीत पकडायचं असेल ना, तर तुझं त्या घरात जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. समजून घे. आता ना आपल्याला त्यांना बचावाला कुठलीच जागा सोडायची नाही आहे. त्यांना असं चोहो बाजूने घेरायचं आहे. मी त्यांच्यावर बाहेरून हल्ले चढवत राहीन, तू घरात राहून खिंडार पाडत राहा. म्हणजे तुम्ही मला बळीचा बकरा बनवताय तर? नाही 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 नाही, अजिबात नाही. तसा विचारही मनात आणू नकोस. अगं इनफॅक्ट तुला जे हवंय ना ते तुला ही भैरवी वझे मिळवून देणार आहे. शब्द देते मी तुला. जर माझ्या प्लॅन प्रमाणे वागलीस तर मेहेंदळेंच्या घरावर फक्त तुझी सत्ता असेल, तुझी. शब्द आहे भैरवीचा. ठीक आहे, जर असं असेल तर विश्वास ठेवून बघते तुमच्यावर. प्लॅन सांगा. प्लॅन क्लिअर आहे. वंडरफुल. नीलू, सारंग, सावली, काय झालंय? हे रिपोर्ट्स बघ. खरं तर हे कोणाला सांगायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं, पण तुम्हाला सगळं सत्य कळलंच पाहिजे. ते सगळं ठीक आहे, पण झालंय काय? कसले रिपोर्ट आहे ते? तुम्हाला आठवतंय ऐश्वर्या मॅडम अमृता वहिनींना बाळ व्हावं म्हणून इतकी वर्ष औषध देत होत्या. तेच आम्ही परस्पर देवाभाऊच्या मदतीने हे लॅबमध्ये तपासून घेतलं. त्याचेच रिपोर्ट्स आहेत ते. अरे सारंग, हे काय आहे? हे सगळं ऐश्वर्याने केलंय? इतक्या खालच्या थराला उतरू शकते, माझा विश्वासच नाही बसत आहे. अरे असं करताना लाज कशी नाही वाटली रे हिला? सारंग, या बाईला माझी बायको म्हणून घ्यायची पण लाज वाटते मला आज. ती गायब आहे तर तिच्याबद्दल थोडा अस्वस्थ झालो होतो मी, थोडी सहानुभूती वाटली, पण आता नाही. आणि तसंही आम्ही एका खोलीत राहत असून सुद्धा एक कधीच झालो नव्हतो. कायम अपूर्णच असायचो आम्ही. तिचं कुठलंच वागणं मला पटायचं नाही आणि तिने पण मला कधी समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला. आणि आता तर तिने सगळ्या सीमाच ओलांडल्या आहेत. मला बघते एका प्रश्नाचं उत्तर दे. तुम्हाला बाळ का नाही झालं? काय प्रॉब्लेम होता? मेडिकल कंडिशन होती त्याची. ऐश्वर्याला मूल होत नव्हतं आणि आम्ही त्याच्यावर उपचार घेत होतो.
पण नंतर मीच ते थांबवलं. पण जशी अमृता वहिनी प्रेग्नेंट असल्याची बातमी आली ना, तशी ऐश्वर्या माझ्या मागेच लागली आणि आम्ही ते उपचार परत घ्यायला सुरुवात केली. म्हणजे त्यांना मूल होत नव्हतं म्हणून या घरातल्या कोणत्याही सुनांना मूल होऊ द्यायचं नाही म्हणून त्यांनी हे सगळं केलं. मला तरी असंच वाटतं. आणि तिने जे अमृता वहिनीच्या बाबतीत केलं ना, ते फार चुकीचं होतं. सारंग, तू काहीही कर पण तिला शोधून काढ. अरे तिला माझ्या भावनांशी खेळायचा काही एक अधिकार नाहीये. यात माझं काय चुकलं होतं? मी तर मनापासून प्रेम केलं होतं ना तिच्यावर. मग माझ्या प्रेमाची अशी शिक्षा का द्यावी मला? मला या सगळ्या गोष्टींचा जाब विचारायचा आहे. काय चालू काय ग तुझं मम्मा? का फोन करतेस तू मला सतत? हा, मी तुझे फोन कट करते याचा अर्थ काय? की मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. मग आता तरी का आलीयस तू? मी इथे तुला फक्त एवढंच सांगायला आले आहे की आता यापुढे माझा आणि तुझा काहीच संबंध नाहीये. सो यापुढे भेटायचं तर सोडच, मला फोन सुद्धा करायचा नाही याचा. तारा असं का बोलतेस तू? तारा मी मम्मा आहे ग तुझी. 9 महिने पोटात वाढवलंय तुला. तळ हातावरच्या फोडासारखं जपलंय. कधी जाणवू दिलं नाही तुला की तुझ्याकडे बाप नाहीये. तुला कधी कशाची कमतरता जाणवू दिली नाही. याची जाणीव नाहीये का तुला? आहे, जाणीव आहे मला. आणि तू आजवर जे काही माझ्यासाठी करत आली आहेस ना, त्यासाठी अप्रिशिएशन सुद्धा आहे. पण मम्मा, तू मला कधी सांभाळलं नाही, मला पाळलंस. डोंबारी कसा माकडाला पाळतो स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी, त्याला ट्रेनिंग देतो, त्याचा तमाशा करतो, तसं तू माझा लोकांसमोर तमाशा करत आली आहेस. आणि मी सुद्धा त्या माकडासारखेच ना तुझे सगळे ऑर्डर्स फॉलो करत आले. या सगळ्यात माझं लाईफ मला माझ्याप्रमाणे जगता येईल का याचा कधीच विचार नाही केलास ग तू. तू ना एक नंबरची स्वार्थी बाई आहेस. तुला तू सोडून कधीच काहीच दिसलं नाही आणि यापुढेही नाही दिसणार. त्यामुळे मी आता तुला एवढंच सांगते, यापुढे मला फोन करू नकोस, कळलं? तारा थांब, प्लीज थांब. जगासाठी मी योग्य आहे अयोग्य मला माहिती नाही. मी चुकली आहे की नाही चुकली आहे मला माहिती नाही. नायिका झाले की खलनायिका झाले मला नाही माहिती. मी कशाचीच गणित लावली नाही. मी फक्त एवढाच विचार केला की मला माझ्या ताराला खूप मोठी गायिका करायचं आहे. तिचं नाव चंद्र सूर्यासारखं आभाळावर असं तळपट ठेवायचंय. हीच स्वप्न पाहिली की माझ्या ताराला एक चांगलं आयुष्य मिळू दे. तिच्या वाटेला जगातली सगळी सुख येऊ दे. आई म्हणून मला जे पटलं, रुचलं, योग्य वाटलं मी केलं. नाही केली परवा या गोष्टीची की लोक याला काय म्हणतील. तारा मी सगळं तुझ्यासाठी केलं बेटा, फक्त तुझ्यासाठी केलं. तुला कसं कळत नाहीये. आणि तुझ्या बाबतीत जर तुझी मम्मा चुकली असेल तर हात जोडून तुझी माफी मागते.